विद्यार्थी मित्र, माझ्या 12व्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडनी कसे सोडवायचे ते शिकवत होतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं होतं आणि प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं सेकंड क्वेश्चनमधलं सेकंड एक्झाम्पल पण मी घेतलं होतं. मी आता त्याला कंटिन्यू करतो आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. सेकंड क्वेश्चन मी घेतो आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. सेकंड एक्झाम्पल आपलं झालं होतं. मी फर्स्ट एक्झाम्पलकडे येतो. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायला दिलेले आहे. x + y = 6 आणि x - y = 4. तर पहिलं इक्वेशन जे आहे ह्याचे मला 3 सोल्युशन्स घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी या इक्वेशनला y = करतो आहे. तर x + y = 6. मग देअरफॉर y = 6 + x इकडे घेतो -x. आता मला एक टेबल तयार करतो आहे मी या इक्वेशनच्या सोल्युशनचा. तर मी काय करतो आहे, एक्सची व्हॅल्यू मी आता या एक्सच्या व्हॅल्यूज मी गेले या इक्वेशनमध्ये टाकेल मनाने. 0 ते 8 आणि 0 ते -8च्या दरम्यानच्या मी व्हॅल्यूज घेईन. आता एक्सची व्हॅल्यू मी 0 घेतली तर मग वायची व्हॅल्यू होईल 6 - 0 म्हणजे 6. आणि पहिला पॉईंट भेटेल, मग मला पहिलं सोल्युशन भेटेल या इक्वेशनचा 0,6. म्हणजे मला हा पहिला पॉईंट मिळाला 0,6. आता मी एक्सची व्हॅल्यू 3 घेतली समजा, तर वायची व्हॅल्यू येईल मग 6 - 3 म्हणजे 3. मला दुसरं सोल्युशन मिळालं, म्हणजे दुसरा पॉईंट मिळाला 3. नंतर मी एक्सची व्हॅल्यू जर 6 घेतली, हे इथे मी घेतलेली आहे, तर वायची व्हॅल्यू येईल मग 6 - 6 म्हणजे 0. मला पॉईंट मिळाला 6, 0. असे मी 3 सोल्युशन्स घेतले या पहिल्या इक्वेशनचे. आता मी सेकंड इक्वेशनकडे येतो. सेकंड इक्वेशन आहे x - y = 4. सेकंड इक्वेशन घेतलं मी x - y = 4. ते झालं -y = 4 + x इकडे येतील -x. मी या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय केलं. -yचं +y झालं इक्वल टू +4चं -4 -xचं +x. मग मी काय करतो, या -4ला x प्लस आहे आणि 4 मायनस आहे, तर मी एक्सला आधी करून घेतो. दॅट इज केलं मी. हीच इक्वेशन आहे. y = +x आधी घेतला, त्याच्या मागे -4ला टाकतो. यांनी हे इक्वेशन थोडं सोपं होईल. मग मी आता काय करायचं असते, मला या इक्वेशनचे सोल्युशन शोधायचे आहे. मी या इक्वेशनला y = केलं. आता मी या इक्वेशनमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज टाकतो माझ्या मनाने आणि वायच्या व्हॅल्यूज शोधतो. एक्सच्या व्हॅल्यूज घेताना 0 to 8, 0पासून 8पर्यंत इकडे पॉझिटिव्ह साईडला आणि निगेटिव्ह साईडला 0 to -8. का, त्याचं डिटेलिंग मी तुम्हाला माझ्या 12व्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं. आता पुढे सरकू आपण. इथे मी पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू घेतली पहिली 4. मग वायची व्हॅल्यू भेटेल मला 4 - 4. एक्स जर 4 घेतला तर वायची व्हॅल्यू भेटेल मला 4 - 4 म्हणजे 0. पहिलं सोल्युशन मिळालं 4, 0, 4, 0. मी सेकंड व्हॅल्यू घेतली एक्सची, 0 घेतो आहे 0, तर वायची व्हॅल्यू येईल मग 0 - 4 म्हणजे -4. सेकंड सोल्युशन भेटेल 0 - 4. एक्सची तिसरी व्हॅल्यू घेतली मी 5, ती जर इथे मी टाकली तर वायची व्हॅल्यू भेटेल मला 5 - 4 म्हणजे 1. तिसरं सोल्युशन भेटेल मला 5, 1. आता मला हे पॉईंट्स ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत. ग्राफ पेपर घेतो. ग्राफ पेपरवर आपल्याला इथे स्केल लिहावी लागेल. स्केल इथे हा आडवा एक्स ॲक्सिस असतो, एक्स ॲक्सिसचं नाव द्यावं लागेल. उभा वाय ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिसचं नाव द्यावं लागेल. हे कॅपिटल लेटर्स घ्यावे लागतील. इथे स्केल लिहिणं खूप इम्पॉर्टंट असते. स्केल जर लिहिली नाही तर मार्क्स जातील. स्केल अशी आहे आपली, ऑन बोथ ॲक्सेस, ॲक्सिसचं प्लुरल, ॲक्सेस दोन्ही ॲक्सेसवर आपण ही स्केल घेतो आहे. ती स्केल आहे 1 सेंटीमीटर = 1 युनिट. म्हणजे आपला जो 1 युनिट आहे दोन्हीही ॲक्सेसवर, तर हा 1 सेंटीमीटरचा 1 युनिट असा आपण स्केल घेतली आहे. 1 सेंटीमीटर = 1 युनिट. इथे पण वाय ॲक्सिसवर सुद्धा 1 सेंटीमीटरचा 1 युनिट अशी आपण स्केल घेतलेली आहे. स्केल लिहिणं खूप आवश्यक आहे. आता आपल्याला हा पहिला पॉईंट आपल्याला
एक्स प्लस वाय इक्वल टू 6चा ग्राफ काढायचा आहे आणि त्या एक्स प्लस वाय इक्वल टू 6चा पहिलं सोल्युशन म्हणजे 0 6 हा पॉईंट मला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचा आहे. इथे बघा एक कोऑर्डिनेट 0 आहे. मी तुम्हाला व्हिडिओ 12मध्ये सांगितलं होतं, जेव्हा एक कोऑर्डिनेट 0 असतो तेव्हा तो पॉईंट ॲक्सिसवर असतो आणि उलटं असतं. जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर वाय ॲक्सिसवर आणि वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर एक्स ॲक्सिसवर. याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे आणि कुठे असेल वाय ॲक्सिसवर तर वाय कोऑर्डिनेट 6 असल्यामुळे तो वाय ॲक्सिसवर 6वर असेल. हा वाय ॲक्सिसवरती 6 आहे. हा पहिला पॉईंट झाला, चे कोऑर्डिनेट झाले 0 6. मी आता सेकंड पॉईंट प्लॉट करतो आहे. हा पॉईंट आहे 3 3. एक्स कोऑर्डिनेट 3 वाय कोऑर्डिनेट 3. यासाठी मला ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिसवर 3 वाढवावं लागेल. एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, मी इथे आलो आणि वाय कोऑर्डिनेट 3च आहे त्याच्यामुळे मी आता इथे वरती सरकतो, इथे येतो. एक्स कोऑर्डिनेट 3 आणि वाय कोऑर्डिनेट 3 हा आहे तुमचा सेकंड पॉईंट. याला मी कोऑर्डिनेट टाकतो 3 3. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे 6 0. एक्स कोऑर्डिनेट 6 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. वाय कोऑर्डिनेट 0 असल्यामुळे हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल आणि एक्स कोऑर्डिनेट 6 आहे ते एक्स ॲक्सिसवर असेल तो 6वर. इथे घेतो मी एक्स ॲक्सिसवर 6 इथे येतं. हा पॉईंट आहे तुमचा एक्स कोऑर्डिनेट 6 वाय कोऑर्डिनेट 0. आता मी या तिन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन काढायची, म्हणजेच मी काढतो आहे ग्राफ ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 6चा. याला वाढवतो खाली, इकडे पण वाढवून घेतो या लाईनला. दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन. हा आहे आपल्या पहिल्या इक्वेशनचा ग्राफ एक्स प्लस वाय इक्वल टू 6चा. आता मी दुसरा ग्राफ काढायचा आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 4चा. पहिला पॉईंट आहे 4 0. वाय कोऑर्डिनेट 4 आहे म्हणजे हा एक्स ॲक्सिसवर आहे 4वर. एक्स ॲक्सिसवर 4 इथे हा पहिला पॉईंट आहे. याचा एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. सेकंड पॉईंट प्लॉट करायचा आहे मला 0 -4. याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा वाय ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर असेल हा -4वरती. वाय ॲक्सिसवर -4वर मी हा पॉईंट प्लॉट करतो. सेकंड पॉईंट कोऑर्डिनेट आहेत 0 -4. थर्ड पॉईंट प्लॉट करायचा आहे मला 5 1. एक्स कोऑर्डिनेट 5 आहे, वाय कोऑर्डिनेट 1 आहे. एक्स ॲक्सिसवर येईल मी, एक्स कोऑर्डिनेट 5 आहे, 5वर आलो. वाय कोऑर्डिनेट 1 आहे, इथे 1वरती आलो. एक्स कोऑर्डिनेट 5 वाय कोऑर्डिनेट 1. आता मी या 3 पॉईंट्समधून जाणारी लाईन काढतो आहे. लाईनला मी इकडं वाढवेल राईट साईडला आणि इथे लिहिल हा ग्राफ आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 4चा. इथे घेईल मी इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू 4. हे कोऑर्डिनेट्स लिहिताना ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट खाली लिहायचे असतात, वाय ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला लिहायचे असतात. हे पक्का लक्षात ठेवायचं. आणि आता इथे मी दोन्हीही टोकांवरती ॲरोज घ्यायचे आणि आता बघा हे जे दोन लाईन्स, पहिल्या इक्वेशनची लाईन आणि दुसऱ्या इक्वेशनची लाईन, म्हणजे पहिल्या इक्वेशनचा ग्राफ आणि दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील तो पॉईंट या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन असेल. आणि हा पॉईंट आहे आपल्याला सोल्युशनमध्येच आपण एका इक्वेशनच्या 5 1 पॉईंट घेतला होता. 5 1 पॉईंटमध्येच ह्या दोन लाईन्स इंटरसेक्ट झाल्या म्हणजे मग हे जे दोन इक्वेशन्स आहेत
एक्स प्लस वाय इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 4 या दोन इक्वेशनचं सोल्युशन आहे 5, 1. हे सोल्युशन मला आपलं जे सोल्युशनवाला पेज असतं त्या पेजवरती आपल्याला देअरफॉर द सोल्युशन करून सोल्युशन लिहावं लागेल. आता मी सेकंड एक्झाम्पल घेतलेलं होतं, तर मी थर्ड एक्झाम्पलकडे येतो. थर्ड एक्झाम्पलमध्ये पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इक्वल टू 9. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस वाय इक्वल टू 9. तर मला आता हे दोन्ही इक्वेशनचे सोल्युशन घ्यायला मी प्रॉब्लेमचं सोल्युशन स्टार्ट करतो आहे. पहिलं इक्वेशन घेतो आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 0. या इक्वेशनला मी वाय इक्वल टू करतो, प्लस एक्स इकडे येईल, मग ही इक्वेशन झालं वाय इक्वल टू मायनस एक्स. आता मी एक्सच्या व्हॅल्यूज टाकायच्या माझ्या मनाने आणि अनुषंगाने येणाऱ्या वायच्या व्हॅल्यूज मी इथे लिहायच्या. तर पहा इथे मी एक्सची पहिली व्हॅल्यू घेतली आहे -2. जर एक्सची व्हॅल्यू मी -2 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल मग वाय इक्वल टू, हे मायनस आहे इथे, आणि एक्सची व्हॅल्यू घेतली आहे मी -2, तर हे मग वाय नंतर इक्वल टू, नंतर इथे ही व्हॅल्यू हे साईन मी घेतलं मायनस, आणि एक्सची व्हॅल्यू घेतली आहे -2. तर हे मायनस ऑफ -2 होईल आणि मग एक्सची व्हॅल्यू होईल मायनस इंटू मायनस प्लस 2. काय आहे, एक्सला मायनसने मल्टिप्लाय केलेलं आहे, त्याच्यामुळे एक्सची जी व्हॅल्यू घ्याल तुम्ही, एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्याल ती पॉझिटिव्ह येईल, मायनस मायनस पॉझिटिव्ह येईल, आणि एक्सची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही निगेटिव्ह घेतली तर मायनस इंटू मायनस प्लस होईल. जसं इथे एक्सची व्हॅल्यू आपण -2 घेतली होती, तर मग मायनस ऑफ -2 म्हणजे +2 झाली वायची व्हॅल्यू. आता मी एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल -0. -0 म्हणजे 0ला मायनस वगैरे नसतं. तर एक्सची व्हॅल्यू जर मी 0 घेत असेल तर वायची व्हॅल्यू होईल -0 मीन्स 0, म्हणजे मला पॉईंट मिळाला 0, 0. आता मी एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 2 घेतलेली आहे, तर एक्सची व्हॅल्यू मी 2 घेतली तर वायची व्हॅल्यू असेल मग मायनस, आणि एक्सची व्हॅल्यू 2 म्हणजे वायची व्हॅल्यू असेल -2. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू -2, पॉईंट भेटला 2, -2. सेकंड इक्वेशन मी घेतो, ते आहे 2x मायनस वाय इक्वल टू 9. मग देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 9, हे प्लस 2x इकडे घेतले, -2x झाले. मग मी या इक्वेशनला मला मायनस वायची व्हॅल्यू नको आहे, वायची हवी आहे, मी या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस वायचं प्लस वाय झालं इक्वल टू +9चं -9 झालं, -2xचं +2x झालं. आता मी काय करतो, हे सोयीचं जायला हे +2x आधी लिहून घेतो. मग मी देअरफॉर केलं आहे खाली वाय इक्वल टू +2xला मी आधी मांडलं, -9ला त्याच्या मागे मांडला. ह्या अशा पद्धतीने जर इक्वेशन लिहिलं तर ते आपल्याला जास्ती सोपं पडतं. मग मी एक टेबल घेतलं, त्या टेबलमध्ये मी एक्सच्या व्हॅल्यूज घेतल्या 4, 5, 4 आणि 3, आणि येणाऱ्या वायच्या व्हॅल्यूज मी कॅल्क्युलेट केल्या. एक्सची व्हॅल्यू मी 5 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल मग 5 × 2 म्हणजे 10, 10 - 9 म्हणजे झाली 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी 5 घेतली, वायची व्हॅल्यू 1 मिळाली, पहिला सोल्युशन मिळाला 5, 1. सपोज मी एक्सची व्हॅल्यू 4 घेतली, ही ते टाकली मी, तर 4 × 2 8 होतील, 8 - 9 म्हणजे -1, म्हणजे वायची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला -1, एक्सची व्हॅल्यू 4 असेल तर. तिसरी मी एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे 3, 3 × 2 6 झाले, 6 - 9 म्हणजे -3 होतील, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी 3 घेतली तर वायची व्हॅल्यू भेटेल मला -3. पुढचं सोल्युशन भेटेल 3 - 3. आता इथे मी एक काम करतो आहे, इथे मी एक्सची व्हॅल्यू चेंज करतो आहे. एक्सची व्हॅल्यू मी इथे 2 घेतो. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 2 × 2 4 होतील, आणि 4 - 9 म्हणजे होतील -5, म्हणजे हा पॉईंट मिळाला मला 2 - 5. इथे मी एक्सची व्हॅल्यू जर निगेटिव्ह घेतली, एक्सची व्हॅल्यू जर मी 0 घेतली तर 0 × 2 0 होतील, आणि 0 - 9 म्हणजे -9 होतील, म्हणजे वायची जी व्हॅल्यू आहे ती -9. तर माझ्या मते एक्स किंवा वायच्या व्हॅल्यूज तुमच्या ग्राफ पेपरवरती इकडे एक्स ॲक्सिसवर तुम्हाला इकडे लेफ्ट राईट साईडला 8पर्यंत मर्यादा असते इकडे, कारण ग्राफ पेपरची साधारण साईज जी असते ती जनरली ठरलेली असते. आपण जेव्हा मध्ये वाय ॲक्सिस घेतो ते इकडे आपल्याला
एक्स ॲक्सिसची लेफ्ट साईड जी आहे त्याच्यावर साधारण 8पर्यंतचे पॉईंट्स मिळतात आणि इकडे पण साधारण -8पर्यंतचे पॉईंट्स मिळतात. वाय ॲक्सिसवरती आपण जास्त पॉईंट्स घेऊ शकतो कारण आपला उभा हा पेपर मोठा असतो. पण शक्यतो इथे आता मी 9पर्यंत आलो आहे. 10 गेलो असतो, 11, 12 वगैरे 13, 14पर्यंत गेलो असतो मी. पण शक्यतोवर कोणतेही इक्वेशन्स जे आपल्याला सॉल्व करायला दिलेले असतात त्यांचे सोल्युशन्स घेताना एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज जर आपण 8च्या आणि -8च्या दरम्यान ठेवल्या, 0 to 8 आणि 0 to -8, तर बरं राहतं. इथे मी 0 घेतली तर वायची एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू -9 येईल, तर ते नकोच. आपण -9 वगैरे जायचंच नाही. एक्सची व्हॅल्यू जर समजा मी -1 घेतली तर मग हे होईल 2 × -1 म्हणजे -2, -2 -9 म्हणजे होतील -11. म्हणजे वायची जेव्हा मी एक्सच्या व्हॅल्यू जर समजा 0 किंवा -1 -2 घेतल्या, एक्सची व्हॅल्यू मी समजा -2 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल मग तुमची 2 × -2 म्हणजे -4, -4 -9 म्हणजे -13. म्हणजे आपण वर चाललो आहे -8च्या, तर ते आपण जाऊच नाही. 8च्या आणि इकडे 0 to 8 आणि इकडे 0 to -8च्या दरम्यान एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज ठेवायचा प्रयत्न करायचा. इथे मी मुद्दाम चेंज केलेलं होतं शेवटचं सोल्युशन. ते मी एक्सची व्हॅल्यू 2 घेतली होती. 2 × 2 4, 4 -9 म्हणजे झाले -5. आता हे पॉईंट्स मी ग्राफ पेपरवरती प्लॉट करतो. आपण ग्राफ पेपर घेऊ. ग्राफ पेपरवरती आपल्याला हा मी ग्राफ पेपर घेतला, हा रेडी आहे. याच्यावरती स्केल लिहिलेली आहे, एक्स ॲक्सिसचं नाव लिहिलं आहे, वाय ॲक्सिसचं नाव लिहिलेलं आहे, कोऑर्डिनेट्स लिहिलेले आहेत. एक्स ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट्स खाली लिहिलेले आहेत, वाय ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला लिहिलेले आहेत. आता इथे मी हा पहिला पॉईंट मला प्लॉट करायचा आहे. तो पॉईंट आहे माझा पहिला -2 2 इक्वेशन आहे आपलं एक्स + वाय = 0 याचा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. पहिला पॉईंट आहे माझा -2 2. तर -2 2 हा पॉईंट मी ग्राफ पेपरवर प्लॉट करतो. एक्स कोऑर्डिनेट -2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 2 आहे. तर वाय ॲक्सिसवर मला 2पर्यंत जावं लागेल. हे इथे मी आलो. हा पॉईंट झाला एक्स कोऑर्डिनेट -2, वाय कोऑर्डिनेट 2. आता मी सेकंड पॉईंट घेतो. सेकंड पॉईंट आहे तुमचा 0 0 म्हणजे ओरिजिन आहे. हा 0 0 म्हणजे ओरिजिन असतं. मी इथे हा पॉईंट प्लॉट केला ओरिजिनवरती आणि याचे कोऑर्डिनेट्स घेतो मी 0 0. ते लिहितो 0 0. आता थर्ड पॉईंट मला घ्यायचा होता, तो होता 2 - 2. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, वाय कोऑर्डिनेट -2 आहे. तर एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट -2 म्हणजे मग वाय ॲक्सिसवर मला -2 इथे आहे, ते इथून मग इथे यावं लागेल. हा पॉईंट मी प्लॉट केला. आता ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 -2 2 -2. आता हे तिन्ही पॉईंट्समध्ये कोलिनियर असतील. यांच्यातून जाणारी लाईन मी काढत आहे, म्हणजे आपण काढत आहे ग्राफ ऑफ इक्वेशन. एक्स - वाय ही लाईन मी काढली. इकडे मी राईट साईडला ती लाईन वाढवायची, कारण इक्वेशन जे लिहायचं असते ते राईट साईडला इथे लिहायचं असते. अशी लाईन असेल तर इथे लिहायचं आणि अशी लाईन येत असेल तर इकडे वर लिहायचं त्या लाईनच्या. आता हे कोणा इक्वेशनचा ग्राफ होता? हा होता एक्स + वाय = 0चा. मी इक्वेशन लिहितो एक्स + वाय = 0. आता मला सेकंड इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. सेकंड इक्वेशन होतं तुमचं 2x - y = 9. त्यासाठी हा टेबल आपण तयार केलेला होता. पहिला पॉईंट आहे तुमचा 5 1. एक्स कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे. हा पॉईंट मी प्लॉट करतो 5 1. एक्स कोऑर्डिनेट 5 मी 5वर आलो आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे. वाय ॲक्सिसवर मला 1पर्यंत जावं लागेल. मी इथे आलो. हा पॉईंट होता कोऑर्डिनेट 5 1. सेकंड पॉईंट मला प्लॉट करायचा आहे, तो आहे 4. एक्स कोऑर्डिनेट 4, वाय कोऑर्डिनेट -1. एक्स कोऑर्डिनेट 4 आणि वाय कोऑर्डिनेट -1 म्हणजे मी इथे आलो. खाली यावं लागेल मला. वाय कोऑर्डिनेट -1 खाली आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 4 -1. आता थर्ड पॉईंट आहे आपला. थर्ड पॉईंट आहे आपला 2. एक्स कोऑर्डिनेट 2,
वाय कोऑर्डिनेट -5. हे बाय एक्स कोऑर्डिनेट 2 इथे घेतो आहे मी. वाय कोऑर्डिनेट -5 म्हणजे वाय ॲक्सिसवर मला -5वर यावं लागेल. 2 वरून मी इथे -5वर येईल. हे मी इथे आलो, पॉईंट प्लॉट केला. एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट -5. आता या 3 पॉईंटमधून जाणारी मी लाईन काढतो आहे. इकडे वाढवावी लागेल. ही मी लाईन काढली. हा काढला मी ग्राफ. दोन्हीही टोकांवर लाईनच्या मी ॲरोज द्यायचे. हा ग्राफ होता आपल्या 2x - y = 9 या इक्वेशनचा. इक्वेशन म्हणतो आहे 2x - y = 9. आता हे 2 पॉईंट्स एकमेकांना या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या. 2 लाईन्स एकमेकांना या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मी घेतो आहे. पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट घ्यावं लागेल. याला मी राऊंड करतो आहे, मार्क केला आहे. याचा एक्स कोऑर्डिनेट घेतो मी पहिले. याचा एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, इकडे म्हणतो आहे मी एक्स कोऑर्डिनेट 3. आणि याचा वाय कोऑर्डिनेट जो आहे तो आहे -3. मगाशी हाच पॉईंट आपण घेतला होता, तर तो पॉईंट त्या याच्या सोल्युशनमध्ये आला तर काही बिघडत नसते. आपल्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तसं झालं होतं. 5-1 सोल्युशनवाला पॉईंट आपल्या एका इक्वेशनच्या सोल्युशनमध्ये आला होता. पण तो इथे आता तेच रिपीट होणार होतं, म्हणून मी तो पॉईंट चेंज केला. आता बघा इथे हा जो पॉईंट आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन x + y = 0 आणि 2x - y = 9. या 2 इक्वेशन्सचे ग्राफ एकमेकांना या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. म्हणजे हा जो पॉईंट आहे 3 - 3, एक्स कोऑर्डिनेट 3 आणि वाय कोऑर्डिनेट -3. धिस इज द सोल्युशन ऑफ these 2 इक्वेशन्स. x + y = 0 आणि 2x - y = 9. मग मी इथे आपल्या ते सोल्युशनचं जे पेज असतं त्याच्यावर इथे लिहिल देअरफॉर द सोल्युशन. एक्स कोऑर्डिनेट आहे सोल्युशनचं 3 आणि वाय कोऑर्डिनेट आहे -3. हे आहे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन. आता मी याच्या 4th एक्झाम्पलकडे येतो आहे. 4th एक्झाम्पल आहे आपला 3x - y = 2 आणि 3x - y = 2 आणि दुसरे इक्वेशन आहे 2x - y = 3. हे 2 इक्वेशन्स मला सायमल्टेनियसली सॉल्व करायचे आहे ग्राफिकल मेथडनी. मला काय करावं लागेल, या दोन्ही इक्वेशन्सचे सोल्युशन घ्यावे लागतील. पहिले इक्वेशन आहे हे 4th एक्झाम्पल. पहिले इक्वेशन आहे 3x - y = 2. दुसरे इक्वेशन आहे 3x - y = 3. तर सोल्युशन घेतो या प्रॉब्लेमचं. त्याच्यातला सोल्युशनमधला फर्स्ट इक्वेशन जे आहे याचे 3 सोल्युशन्स मला काढायचे आहे. तर हे इक्वेशन मला y = करायचं असतं. तर मी काय केलं, -y = हे 3x इकडे घेतो. मग इथून 2 + 3x - 3x झाले. मग मला -y = करायचं नसतं, इक्वेशन y = करायचं असतं. तर मी या इक्वेशनला हे -y असल्यामुळे याला मी मायनसने मल्टिप्लाय करतो. मायनसने मल्टिप्लाय केलं -yचं +y झालं = 2चं झालं -2 आणि -3x झालं +3x. आता मग मी देअरफॉर करून हे इक्वेशन जे आहे याला सरळ केलं. +3x आधी लिहिलं, त्याच्यामागे -2ला लिहिलं. y = 3x - 2. मग मी इथे आता हा टेबल तयार करायचा आहे. हे जे इक्वेशन होतं ज्याला मी असं y = केलं होतं, या y = मध्ये मी एक्सच्या व्हॅल्यूज मनाने टाकायच्या. पुन्हा एकदा सांगतो, एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या तुम्ही 0 to 8 पॉझिटिव्ह साईडला, 0 to -8 निगेटिव्ह साईडला, यांच्या दरम्यानच्या कोणत्याही घेऊ शकता तुम्ही. मी इथे एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, तर वायची व्हॅल्यू झाली मग 3 × 2 म्हणजे 6 आणि 6 - 2 म्हणजे झाली 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी 2 घेतली, तर वायची व्हॅल्यू मला भेटेल 4. जर मी 0 टाकला, एक्सची व्हॅल्यू मी 0 घेतली सेकंड. जर मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर मग 3 × 0 म्हणजे 0 झालं आहे. 0 - 2 म्हणजे झालं आहे -2. जे एक्सची व्हॅल्यू 0 घ्याल तर वायची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला -2. सेकंड सोल्युशन भेटलं 0 - 2. जर मी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची व्हॅल्यू मला भेटेल मग 3 × 1. हे पहा मी एक्सची व्हॅल्यू 1 टाकली. 3 × 1 3. 3 - 2 म्हणजे 1. जर मी एक्सची व्हॅल्यू 1 घेतो, वायची व्हॅल्यू मला 1 भेटते. पुढचा मला पॉईंट भेटतो 1 1. मी आता सेकंड इक्वेशन घेतलं 2x - y = 3. मग इक्वेशनला मला y = करायचं आहे. तर पहिल्यांदा -y = 3 हा +2x - 2x झाला. या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करतो.
मायनस वायचं प्लस वाय इक्वल टू +3चं -3 आणि -2xचं +2x. मग दॅट इज या 2xला मी आधी लिहून घेतो. वाय इक्वल टू झाला 2x - 3. हे इक्वेशन असंही ठेवलं तर चालते. वाय इक्वल टू झाला आहे, पण जर एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे तर त्याला जर मी आधी लिहिलं तर हे मग आपल्याला सॉल्व करायला जरा सोपं जातं. मग पुढे मी एक्सच्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत 2, 0 आणि -1. एक्सची व्हॅल्यू जर मी 2 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल मग 2 × 2. एक्सची व्हॅल्यू टाकतो इथे 2 × 2 4. 4 - 3 म्हणजे 1. म्हणजे वायची व्हॅल्यू 1 मिळाली. सोल्युशन मिळालं पहिलं 2 1. एक्सची व्हॅल्यू दुसरी 0 घेतो. 0 टाकतो इथे 2 × 0 म्हणजे 0 झाले. 0 - 3 म्हणजे -3. एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर वायची व्हॅल्यू भेटेल -3. आणि एक्सची व्हॅल्यू आता मी -1 घेतो समजा, तर मग वायची व्हॅल्यू पहा कशी होईल. वाय इक्वल टू 2 × एक्सची व्हॅल्यू -1 घेतो आपण, तर 2 × -1. 2 × -1 म्हणजे -2 आणि -2 - 3 म्हणजे झाले -5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर मी -1 घेतली तर वायची व्हॅल्यू होईल 2 × -1. मग 2 × -1 म्हणजे -2 आणि पुढे आहे -2 - 3. -2 - 3 म्हणजे झाले -5. पुढचं सोल्युशन मिळालं -1 -5. आता हे पॉईंट्स मी ग्राफ पेपरवरती प्लॉट करतो. ग्राफ पेपरवरती आपल्याला हे पॉईंट्स प्लॉट केल्यावर हा ग्राफ पेपर आहे. याच्यावरती मी आता पहिला पॉईंट प्लॉट करतो आहे पहिल्या इक्वेशनचा 2 4. एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 4 आहे. तर 2 वरून मला 4पर्यंत चढावं लागेल. हा पहिला पॉईंट झाला. एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 4. नंतर मी सेकंड पॉईंट प्लॉट करतो. याचा एक कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट. मग एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा वाय ॲक्सिसवर आहे. वाय ॲक्सिसवर तो -2वर असेल. वाय ॲक्सिसवर -2 इथे आहे. इथे हा पॉईंट प्लॉट केला. या पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले 0 -2. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे 1 1. 1 एक्स कोऑर्डिनेट 1. हे पहा एक्स ॲक्सिसवर 1वर आलो आणि वाय कोऑर्डिनेट पण 1 आहे. एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 1. हा पॉईंट झाला तिसरा 1 1. या तिघांमधून जाणारी लाईन काढतो आहे. याला या साईडला वाढवतो मी वरच्या. दोन्ही टोकांवरती एरोज द्यायला विसरायचं नाही. हा ग्राफ आहे या पहिल्या इक्वेशनचा 3x - y = 2. त्याचं इक्वेशन लिहितो आहे 3x - y = 2. नंतर आता मी सेकंड इक्वेशनचा ग्राफ काढतो आहे. सेकंड इक्वेशन जे आहे माझं ते आहे 2x - y = 3. त्याचा पहिला पॉईंट आहे 2 1. एक्स कोऑर्डिनेट 2, एक्स ॲक्सिसवर 2 आलो आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे. इथे हा पॉईंट येतो आहे. आपण हे कोऑर्डिनेट्स इकडे लिहू 1 1. आता हा पॉईंट मला मिळाला. एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, वाय कोऑर्डिनेट 1 आहे. नंतर सेकंड पॉईंट आहे एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट -3. परत हा जो पॉईंट आहे हा ॲक्सिसवर आहे. याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा वाय ॲक्सिसवर आहे. वाय ॲक्सिसवर आहे -3 वरती. हे वाय ॲक्सिसवर -3 इथे आहे. एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट -3. आता थर्ड पॉईंट आहे -1 -5. एक्स कोऑर्डिनेट -1 आणि वाय कोऑर्डिनेट -5. हे इथे एक्स कोऑर्डिनेट -1, वाय कोऑर्डिनेट -5 म्हणजे मला -5 खाली यावं लागेल. वाय ॲक्सिसवर -5 खाली आहे. हा पुढचा नेक्स्ट पॉईंट झाला. एक्स कोऑर्डिनेट -1, वाय कोऑर्डिनेट -5. आता या 3 पॉईंटमधून जाणारी लाईन आपल्याला काढायची आहे. ती मी काढतो आहे. आणि ही लाईन पण आता मला वाढवावी लागेल.
आहे 2x मायनस 3 मायनस वाय इक्वल टू 3चा ग्राफ. आता हे पाहिजे दोन्ही ग्राफ्स एकमेकांना या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले. हा ऑलरेडी आपल्या सोल्युशनमध्ये आलेला पॉईंट होता. या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे -1 आणि वाय कोऑर्डिनेट आहे -5. दोन ग्राफ्स हे -1 -5मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झाले. म्हणजे हे जे इक्वेशन्स आहेत दोन, यांचं सोल्युशन आहे -1 -5. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे असतात. पुढच्या 13th व्हिडिओमध्ये मी राहिलेले एक्झाम्पल्स कंप्लीट करेल आणि आपण तुम्हाला प्रॅक्टिस पण करावी लागेल याची. शक्य असेल तर हे 2 एक्झाम्पल सॉल्व करून पहा, 5th आणि 6th चॅलेंजिंग एक्झाम्पल आहे. ते आलं तर ठीक, नाही तर मी तुम्हाला सांगेलच. आपण भेटू आता 13th व्हिडिओमध्ये.